नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बॉम्बे हायकोर्ट पदभरती या रिलेटेड ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज बाद झालेले आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी म्हणत होते की सर याची परीक्षा कधी होणार आहे, तर हे सर्वच डाऊट तुमच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला आपण पाहून घेऊया की ज्याही विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता परंतु त्यांच्या नेटवर्क इश्यूमुळे, पेमेंट फेल इश्यूमुळे त्यांचा अर्ज बाद झाला होता, त्यांचा अर्ज हा रिजेक्ट केला होता आणि त्यांची एक वेगळी लिस्ट लागली होती. परंतु विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट पदभरती यांनी एक नोटीस प्रसिद्ध केलेली आहे. त्या नोटीसमध्ये मी एवढं काही तुम्हाला पूर्ण वाचून नाही दाखवणार, मी तुम्हाला इन शॉर्ट सांगतो की त्या नोटीसमध्ये असं सांगितलेलं आहे की SBI कलेक्ट रेफरन्स नंबर मेन्शन इन द ऑनलाईन ॲप्लिकंट डू नॉट मॅच विथ द रेफरन्स नंबर प्रोव्हाइडेड बाय द स्टेट बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, ज्यांनी रेफरन्स नंबरनुसार पेमेंट केलं असेल आणि त्यांचं पेमेंट हे मॅच नाही झालं रेफरन्स नंबरशी, अशा काही विद्यार्थ्यांचं अर्ज हा बाद झाला आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी आता काय केलं आहे, सब्जेक्ट टू कंडिशन दॅट व्हेरिफिकेशन ऑफ देअर पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फीज शॉल बी कॅरीड आउट द टाईम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. म्हणजेच ज्याही विद्यार्थ्यांचं असं रेफरन्स नंबर मॅच नव्हतं झालं, त्यांना आधी रिजेक्ट केलं होतं. परंतु त्यांच्यासाठी एक नवीन खुशखबरी आहे की त्याही विद्यार्थ्यांना, म्हणजेच ज्या काही विद्यार्थ्यांना जवळपास क्लर्कचे 6,000 विद्यार्थी, शिपाईचे 4,000 विद्यार्थी हे रिजेक्ट केले होते, त्या सर्व विद्यार्थ्यांना आता परीक्षा देता येणार आहे. स्क्रीनिंग टेस्टसाठी ते पात्र असणार आहेत. तर आता इतर विद्यार्थी म्हणतील की सर त्यांनी चुकीचा फॉर्म भरला आहे, तर ते असं का करतायत? तर याचं कारण आहे की बॉम्बे हायकोर्ट यांनी सांगितलं होतं की 23 मार्चपर्यंत ज्याही विद्यार्थ्यांना जर काही डाऊट असतील की आमचा अर्ज बाद का केला आहे, तर त्याबाबत मेल करायचा. परंतु बॉम्बे हायकोर्टला जवळपास 10 ते 12,000 लोकांचे मेल आलेले आहेत आणि या सर्वांचे मेल जर ते चेक करत बसले तर 26 एप्रिल ही तारीख आरामात निघून जाईल. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं आहे की ज्याही विद्यार्थ्यांनी रेफरन्स नंबरनुसार पेमेंट केलेलं असेल त्या सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पात्र करणार आहेत. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर आता आम्हाला कसं कळेल की आमचं नाव त्या यादीमध्ये आहे का, आम्हाला ही परीक्षा देता येणार आहे का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी अशा PDF प्रसिद्ध केलेली आहे. ही क्लर्क पदाची PDF आहे आणि यामध्ये जवळपास विद्यार्थी मित्रांनो, क्लर्कमध्ये 4,058 विद्यार्थ्यांना जे आधी रिजेक्ट झाले होते त्यांना आता पात्र करण्यात आलेलं आहे. ही 27 मार्च 2026 रोजी ही PDF आलेली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला क्लर्कच्या आणि इतरही पदांच्या, म्हणजे जर शिपाई, ड्रायव्हर या पदांच्या जर तुम्हाला PDF पाहायचे असतील तर ते तुम्हाला कोठे पाहायला मिळणार आहेत? तर मित्रांनो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसंच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण बॉम्बे हायकोर्ट पदभरतीसाठी एक स्पेशल व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा बनवलेला आहे. त्याची लिंकसुद्धा आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. त्या आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा, कारण की विद्यार्थी मित्रांनो, ज्याही पुढच्या काही अपडेट असणार आहेत, म्हणजे हॉल तिकीट येणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, त्याचप्रमाणे परीक्षा झाल्यानंतर परीक्षेचं पूर्ण विश्लेषण, कट ऑफ किती लागणार, कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, या सर्व माहिती आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही तिथे जॉईन करायला विसरू नका. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेलिग्रामवर आल्यानंतर इथे आपण टाकलेलं आहे की क्लर्क रिजेक्टेड लिस्ट. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं पिऊन रिजेक्टेड लिस्ट, ड्रायव्हर रिजेक्टेड लिस्ट आणि मुंबई कोर्ट एक्झाम डेट या सर्व संबंधात आपण एक PDF अपलोड केलेली आहे. त्याप्रमाणे तुम्ही ज्याही पदासाठी अर्ज केलेला असेल आणि त्या पदामध्ये जर तुमचं रिजेक्शन झालेलं असेल तर ती PDF तुम्हाला ओपन करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला आपलं नाव शोधून घ्यायचं आहे. तर आता जवळपास बघितलं तर पिऊनमध्ये एवढे काही विद्यार्थी हे रिजेक्ट झाले होते आणि आता त्यांना पात्र करण्यात आलेलं आहे. आता जवळपास बघितलं तर पिऊनमध्ये सुद्धा 6,047 विद्यार्थी हे पात्र करण्यात आलेले आहेत. असंच विद्यार्थी मित्रांनो, ड्रायव्हर या पदासाठी सुद्धा काही विद्यार्थी हे रिजेक्ट केले होते, त्या सर्व विद्यार्थ्यांना आता पात्र करण्यात आलेलं आहे. आणि ड्रायव्हरमध्ये जर बघितलं तर जवळपास 934 विद्यार्थी हे पात्र करण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे
आता विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला तर हे क्लिअर झालेलं आहे की आता कोणाकोणाला परीक्षा देता येणार आहे. त्याचप्रमाणे आता एक महत्त्वाची अपडेट म्हणजेच मुंबई हायकोर्ट एक्झाम डेट कधी असणार आहे त्याबाबत आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा एक फोटो पोस्ट केलेला आहे. त्यामध्ये बॉम्बे हायकोर्ट ज्युडिशियल ॲट बॉम्बे प्रिन्सिपल सीट बॉम्बे यांनी क्लर्क, त्याचप्रमाणे स्टाफ ड्रायव्हर आणि पिऊन हमाल फराश या तिन्ही पदांचे पेपर एकाच दिवशी म्हणजेच त्यांनी आधी सांगितलेली दिनांक म्हणजेच ती 26 एप्रिल 2026 या दिवशी घेण्यात येणार आहे. त्यांनी या नोटीसमध्ये सांगितलेलं आहे की स्क्रीनिंग टेस्ट ऑफ ऑल प्रोव्हिजनल एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क, ड्रायव्हर आणि शिपाई हमाल या सर्वांचेच पेपर हे 26 एप्रिल 2026 या दिनांकाला होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो असं करतील की क्लर्कचा पेपर हा एका तासाचा असतो, त्याच्यामुळे तो 11 ते 12 या कालावधीत घेतील. त्याच्यानंतर पिऊन या पदाचा पेपर हा फक्त 30 मिनिटाचा असतो, त्याच्यामुळे तो 2 ते 2.5 असं घेऊ शकतात. ठीक आहे, परंतु याच्यामध्ये फक्त एक प्रॉब्लेम येऊ शकतो की ज्या विद्यार्थ्यांनी क्लर्कचा फॉर्म हा मुंबई विद्यापीठामध्ये भरलेला असेल, त्याचप्रमाणे शिपाई या पदाचा फॉर्म त्याने औरंगाबाद खंडपीठामध्ये भरला असेल तर त्यांना एकाच दिवशी दोन्ही पेपर देता येणार नाही आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो असं येऊ शकतं की क्लर्क, पिऊन आणि ड्रायव्हर या तिन्ही पदाचे जर मुंबई खंडपीठामध्ये त्यांनी अर्ज केले असेल आणि त्याला मुंबई खंडपीठामध्ये जर एका जागेवर बोरिवली, एका जागेवर कुर्ला, एका जागेवर ठाणा असे 3 वेगवेगळे सेंटर दिले तर त्याला सुद्धा 1 ते 1.5 तासामध्ये त्या सेंटरवर पोहोचणं अवघड होऊ शकतं. हे काही चॅलेंजेस आहेत, परंतु बॉम्बे हायकोर्ट ते सर्व विचार करूनच पेपराचा टायमिंग डिसाईड करतील. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं सुद्धा आहे की टाईम, व्हेन्यू आणि इन्फॉर्मेशन रिगार्डिंग हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड विल बी कन्व्हेड इन ड्यू टू कोर्स ऑफ द ऑफिशियल वेबसाईट इन हायकोर्ट. म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सांगितलं आहे की टाईम, व्हेन्यू आणि आपलं हॉल तिकीट हे ते ऑफिशियल वेबसाईटवर कळवणार आहेत. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की 26 एप्रिल 2026 रोजी पेपर आहे, तर आपल्याला हॉल तिकीट कधीपर्यंत येईल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 15 ते 20 एप्रिलच्या दरम्यान आपल्याला हॉल तिकीट मिळून जातील. माझ्या अंदाजानुसार 16-17 तारखेपर्यंत आपल्याला हॉल तिकीट मिळायला पाहिजेत. आता तुमचे सर्वच डाऊट क्लिअर झालेले आहेत. आधी जे काही विद्यार्थी पात्र होते ते सुद्धा आता पेपर देणार आहेत. त्याचप्रमाणे जेही विद्यार्थी अपात्र केलेले आहेत ते सर्वच विद्यार्थी आता परीक्षा देणार आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आधी जर क्लर्कमध्ये 1,10,000 1,15,000 विद्यार्थी पात्र झाले असतील तर त्याचप्रमाणे आता अजून 6 ते 7,000 विद्यार्थी वाढलेले आहेत. त्याचप्रमाणे आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर 26 एप्रिल 2026 रोजी एक्झाम आहे, आता जवळपास 30 ते 32 दिवस राहिलेले आहेत, या दिवसांमध्ये मी काय अभ्यास करू की मला क्लर्क, शिपाई या पदांचे पेपर क्रॅक करता येईल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला दोन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघायचे आहेत. ठीक आहे, ते तुम्हाला ॲनालाइज करायचे आहेत की कोणत्या प्रकारचे प्रश्न येणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा की मराठीमध्ये क्लर्क या पदासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला सर्वात प्रथम शब्दाच्या 8 जाती तुम्हाला पाठच करायचे आहेत. कारण की विद्यार्थी मित्रांनो शब्दाच्या 8 जाती याच्यावर 2 प्रश्न येतात. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, उभयनामी अव्यय या सर्वांवर 2 प्रश्न फिक्स असतात. त्याचप्रमाणे मराठीमध्ये म्हणी आणि वाक्यप्रचार याच्यावर सुद्धा 2 प्रश्न येतात म्हणजे येतातच. त्यानंतर शुद्ध शब्द ओळखा याच्यावर सुद्धा 1 ते 2 प्रश्न हमखास विचारलेले असतात. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो चौथा इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजेच पुस्तके आणि लेखके. म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक जोड्या लावा विचारू शकतात किंवा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहेत किंवा या लेखकांनी कोणती पुस्तकं लिहिली आहेत याच्यावर तुम्हाला एकच प्रश्न असतो, परंतु तोही प्रश्न महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो मागील 3 वर्षाच्या पेपरमध्ये मी एक ॲनालिसिस केलं आहे की संयुक्त, मिश्र आणि केवळ वाक्य ओळखा याच्यावर हमखास एक प्रश्न विचारलेला असतो. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रयोग आणि संधी हा टॉपिकसुद्धा करायचा आहे आणि त्याच्यावर सुद्धा तुम्हाला 1 ते 2 प्रश्न असतो. आता मराठी क्लर्क हा 10 मार्काचा असतो आणि 10 पैकी तुम्हाला 8 मार्क तरी मिळवायचे आहेत. ठीक आहे, आता मागील जर कट ऑफ बघितला तर तो 64 मार्कांचा कट ऑफ लागलेला आहे आणि जर तुम्हाला या वर्षीच्या कट ऑफमध्ये बसायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुद्धा 65 प्लस घ्यायचे आहेत. तुम्हाला जर 65 प्लस असतील तर तुम्हाला कसलाच विचार नाही करायचा आणि डायरेक्ट तुम्हाला इंटरव्ह्यू आणि टायपिंगचा अभ्यास सराव करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे झालं मराठीचे एवढे टॉपिक आहेत. विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशमध्ये क्लर्क या विषयासाठी काय असणार आहे तर सिनोनिम आणि अँटोनिम म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी याच्यावर जवळपास 2 ते 3 प्रश्न विचारलेले असतात. त्याच्यानंतर इडियम आणि फ्रेजेस म्हणजेच म्हणी आणि वाक्य याच्यावर सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 2 प्रश्न हमखास विचारलेले असतात. त्यानंतर स्पेल्ट वर्ड म्हणजेच चुकीचे शब्द ओळखा म्हणजेच
कोणत्या शब्दामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहेत हे तुम्हाला ओळखण्यासाठी 2 प्रश्न त्याच्यावर हमखास विचारलेले असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आयोगाचा आवडतीचा प्रश्न म्हणजेच आर्टिकल ए अँड द. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 3च आर्टिकल आहेत आणि या 3 आर्टिकलवर जर तुम्ही एखादी कोणती तरी यूट्यूबवर व्हिडिओ बघितले तर तुमचा हा टॉपिक हमखास क्लिअर होईल आणि याच्यावर तुम्हाला 1 मार्क तुम्हाला सहज मिळवता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मागील जर आपण प्रश्नपत्रिका बघितली तर त्याला 5 मार्कांसाठी पॅसेज विचारलेला असतो. पॅसेज हा का दिला असतो? कारण की आपल्याला टाईम खूप कमी असतो आणि आपल्याला त्या कमी वेळामध्ये टाईम आपला वेस्ट व्हावा यासाठी त्यांनी पॅसेज दिलेला असतो. कारण की आपण पूर्ण पॅसेज वाचणार आणि त्याचे 5 प्रश्न सोडवणार. ठीक आहे, त्याच्यामुळे 5 प्रश्न पॅसेजला सुद्धा असतात. त्याच्यानंतर पुढं असतो तो म्हणजे 1 वर्ड सबस्टिट्यूट. म्हणजे जर एखादं वाक्य दिलेलं असतं त्या वाक्याला कोणतं वर्ड आपण सबस्टिट्यूट करू शकतो, त्या वाक्याच्या रिलिव्हंटच अर्थ कोणत्या शब्दामध्ये आहे हे ते आपल्याला शोधायचं असतं. त्याच्यानंतर प्रिपोजिशन म्हणजे ए, एन, ऑन द टेबल, बिहाइंड द टेबल, अराउंड द टेबल असे जे प्रिपोजिशन असतात याच्यावर सुद्धा 1 प्रश्न असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा आणि जर तुम्हाला 65+ मार्क जर मिळवायचे असतील तर वन अँड ओनली हा सब्जेक्ट तुम्हाला सोडता येणारच नाही. तो सब्जेक्ट म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता. तर गणित आणि बुद्धिमत्तामध्ये जर आपण बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 40 प्रश्नांना गणित बुद्धिमत्ता विचारलेलं असते आणि आपल्याला 60 मार्कामध्ये 90 प्रश्न सोडवायचे असतात. त्या 90 प्रश्नांमध्ये जवळपास आपल्याला 50 प्रश्न हे GK, कॉम्प्युटर, इंग्लिश आणि मराठीचे असतात आणि त्याच्यात निम्मे प्रश्न हे 40 मार्क गणिताचे असतात. त्याच्यामुळे आपल्याला 60 मिनिटामध्ये सर्व काही ॲडजस्ट करायचं असतं. ठीक आहे, त्यामुळे गणित तर एक बेसिक लेवलचं असतं, परंतु गणितमध्ये कोणते कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो, भूमितीमध्ये तुम्हाला चौकोन, गोल म्हणजेच वर्तुळ आणि त्रिकोण याच्यावर तुम्हाला हमखास 2 प्रश्न विचारलेले असतात. आता बाकीचे म्हणतील की सर शंकू, त्याच्यानंतर षटकोन याच्यावर सुद्धा प्रश्न येतील का, तर त्याच्यावर येऊ शकतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्याकडे टाईम कमी असेल तर तुम्हाला आधी 3च हे टॉपिक करायचे आहेत. तो म्हणजे चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण. ठीक आहे, याचं क्षेत्रफळ आणि परिघ, क्षेत्रफळ परिघ एवढं जर तुम्हाला फॉर्म्युला पाठ ठेवायचा आहे, तुमचं ऑटोमॅटिक गणित सुटणार. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे तो म्हणजे सरळ व्याज, चक्रवाढ व्याज याच्यावर 2 प्रश्न असतात. त्यानंतर काम, काळ, वेग आणि नळ. ठीक आहे, याच्यावर सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 3 प्रश्न असतात. त्यानंतर आवडता विषय म्हणजे सरासरी. ठीक आहे, सरासरी म्हणजे याने एवढ्या धावा केल्या त्याच्यामुळे याची सरासरी एवढी वाढली, किंवा आधी 10 जण होते त्याच्यानंतर 1 जण आला तेव्हा सरासरी 2 ने वाढली तर आलेल्या विद्यार्थ्याचं वजन किती. ठीक आहे, असे सरासरीचे गणित असतात आणि सरासरीमध्ये सुद्धा 3 प्रश्न विचारलेले असतात. त्याच्यानंतर रेल्वे बोट याच्यावर सुद्धा 1 प्रश्न असतो. शेकडेवारीवर सुद्धा 2 प्रश्न असतात. शेकडेवारीवर सुद्धा सोपे प्रश्न असतात. जर तुम्हाला फॉर्म्युला येत असेल तर तुम्ही आरामात शेकडेवारीचे प्रश्न सोडवू शकता. त्याच्यानंतर मिश्रणे म्हणजेच तांबा आणि लोह यांचे प्रमाण 80 आणि 20 आहे, तर किती अजून तांबे ॲड करावे की याचं प्रमाण 120 होईल, अशा प्रकारचे ते गणित असतात. त्यानंतर संभाव्यतामध्ये विद्यार्थी मित्रांनो 1 प्रश्न तुम्हाला फिक्स असतो. संभाव्यतामध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात तर एक छापा काटा म्हणजे जर 2 कॉईन उडवले असतात, छापा येण्याची शक्यता किती आहे. त्याचप्रमाणे आपण फासा टाकला असता, मूळ संख्या येण्याची शक्यता किती आहे. अशा प्रकारचे गणित या संभाव्यतेमध्ये येतात. त्याचप्रमाणे अंकमालिकामध्ये 3-4 प्रश्न असतातच. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक गणिताचे प्रश्न सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे जर आपण बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारले तर विद्यार्थी मित्रांनो, अल्फाबेट, नंबर सिरीज याच्यावर 1 प्रश्न, 3-4 प्रश्न असतात. त्याच्यानंतर घड्याळ याच्यावर सुद्धा एखादा प्रश्न असतो, वयवारीवर एखादा प्रश्न असतो. असे करून बुद्धिमत्तेचे 20 आणि गणिताचे 20 मार्क असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त एवढंच आहे की तर तुम्हाला 60 मिनिटामध्ये 90 प्रश्न सोडवता आले पाहिजे आणि तुम्हाला 90च्या 90 प्रश्न अटेम्प्टच करायचे आहेत, तरच तुम्ही 65+ आरामात मेरिटमध्ये जाल. ठीक आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या मागील 2 वर्षाचा पेपर पॅटर्न बघायचा आहे आणि त्यानुसारच तुम्हाला आता 30 दिवसामध्ये अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे कॉम्प्युटरचे 10 प्रश्न असतात आणि विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कॉम्प्युटरचे
दररोज 30-30 प्रश्न घेऊन आपण सुद्धा जी 500 कॉम्प्युटर MCQचे प्रश्नांची जी सिरीज सुरू केलेली आहे ती आता आपण पुन्हा सुरू करूया आणि आपण जवळपास 500 कॉम्प्युटरचे MCQ प्रश्न बघणार आहोत. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आपल्या यूट्यूबला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपण जेव्हा सुद्धा लाईव्ह येऊ तेव्हा तुम्हाला त्या कॉम्प्युटरचे व्हिडिओ दिसतील. त्याचप्रमाणे आपल्या व्हॉट्सअपचा सुद्धा ग्रुप आहे, त्या ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.